अरे पैशाची गरमी बोलताय, पैशाची गरमी. पण कायद्या समोर त्याला माहिती परत करावंच लागेल. आज चांगला साला समजदार सांगायला गेलो तर तो ते म्हणतात ना, कुत्र्याची शपूट वाकडी ते वाकडीच. कोणाची गोष्ट करता तुम्ही? मगाशी त्या सुदर्शन सावकाराच्या घरी गेले होते शेतीचा समझोता करायला. झाला का समझोता? नाही, मी का म्हणतो, कोर्टाने निकाल आपल्या बाजूने लावला ते याच्यात समझोता आलाच कुठून? सीधा नांगर घराचा शेतात. आता ते तूच मला सांगशील काय कौशल? तूच सांगशील का? मी त्यासाठीच गेलो होतो ना. पण तो बेटा मजुरीच्या गोष्टी करत आहे. तो आता आणखीन मजुरीच्या गोष्टी करणार आहे तुमच्या संग. काऊन नाही करणार? आपल्या घरातूनच खतपाणी भेटते ना त्याला. कौशल बैताड बिताड झालीस काय? मी एकदा साला कोणत्या विषयावर चर्चा करत आहो आणि तुझी फालतूचीच बडबड सुरू झाली. मी फालतूची बडबड नाही करत हा. मग माझ्या कानावर जे आलं ते सांगत हाव. साऱ्या गावभर गोष्टी सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत. विश्वास नसेल ना, जाऊन विचारा त्या गायकाळू भक्ताने आणि त्या इबत ताईले. हे कौसे ते जे इमली आहे ना, त्या इमलीच्या गोष्टी अजिबात करायच्या नाही. गावामध्ये झगडे लावण्यात एक नंबर बाई, एक नंबर. मस्त दारू करायची, स्वतः प्यायची आणि एकमेका झगडे लावायचे. हा धंदा तिचा म्हणे इमली. पण मी जी गोष्ट ऐकली ती वेगळीच आहे. आता त्याच्यासाठी तुझी आरती करू का तुला कोंबडा कापू होता सांगशील तू? लवकरच आपल्या घरावर गोटी येणार आहेत, मग कापडच कोंबडे. कौसे मला एक सांगे, देवानं जेव्हा अक्कल वाटली तेव्हा तू का परसाकडे गेली होतीस काय? बहिणी जे विचारतो ते दुर्गे, कुठे गेली होतीस तू? कुठे तर नाही, रोजच्या कामाला गोवाडीत गेलो काय पोचवाले. अच्छी पण बहिणी मला येताना नाही का ते पराची भेटली आपल्या बारकीच्या चलून राहिली. कोची बहिणी काय विचारून राहिली सांगते बारकीच्या बाळ्यात? येतीच ना खरी गोम हाय. अहो आजकाल हे बारक्या भाऊजी त्या पराजीच्या घरी गप्पा गोष्टीत रंगून जातात म्हणे. बारकीमध्ये काय काय बोलू नको तू. नाही दादा, बहिणी बोलत आहे ना ते बरोबर आहे. मी ऐकलं ते त्याने त्यांना आता आपल्या झोपडीत गमत नसे. तो शिकून तो मोठा साहेब झालाय ना, इंजिनियर का काय. अरे घरात एका कामाला हात लावत आहे. मला काय वाटते, बहिणी म्हणते ना की एकदम खरंच असलं पाहिजे. काहून का वारा आल्याशिवाय पाणी आलाच नाही बरं दादा. काय आला बारक्या? कुठल्या गोष्टीसाठी माझी वाट बघणं सुरू आहे जरा मला कळेल का? आणि दादा तू म्हणे काल त्या सुदर्शन पवार बरोबर भांडण करून आलास. बरोबर आहे, त्याच्या बहिणीने तुला सांगितलं नसतं बरोबर ना? कोणी सांगितलं ते महत्वाचं नाही. तू त्याच्या बरोबर भांडण करून आलास का हे खरं आहे की नाही एवढं सांग. ते जाऊ दे, आधी मला हे सांग, तू फक्त जेव्हा पोतच घरी येतोस, जेवण झालं की ढुंगणारे हात पुसत तिच्याकडे जाऊन बसतोस बरोबर आहे? अरे पण दादा प्राची सुद्धा इंजिनिअरिंग करते आणि तिला काही प्रॉब्लेम्स नाही समजले म्हणून तिला समजून यात काय बिघडलं? असं प्रॉब्लेम नाही समजले. प्रॉब्लेम कुठं घरी का त्या डोंगरावर? रोज संध्याकाळी त्या डोंगरावर जाऊन बसता, लोकांना दिसत नाही करे? हे बारक्या इकडे पाय, आपली चादर केवढी, पाय किती पसरवायचे, याचं जरा भान ठेव. दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे दूध जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे सगळे तुझे पुरसटलेले विचार आहेत ना, हे सगळे सोडून दे. हो हो मी मान्य करतो की आपली चादर तेवढी नाही, पण आपली चादर, त्या चादरची क्षमता वाढवण्याची जिम्मेदारी आपल्याला त्या शिक्षणाने उपलब्ध करून दिली आहे. आणि हो मी आता इंजिनियर झालो. मी इंजिनियर होऊन सुद्धा माझ्याकडे सध्याच तेवढा पुरेसा पैसा नाहीये. म्हणून पैसे कमवणारे पैसेवाले मला आपल्या धंद्यात सामील किंवा सहभागी करून घ्यायला तयार आहे. बुद्धी माझी आणि पैसा त्याचा. तसाच मी त्या सुदर्शन पवार बरोबर ऍग्रीमेंट सुद्धा करून आलोय. अरे देवा, भाऊजी करून करून काकल्याचे तुम्ही. तुम्हाला माहित होतं ना शेतीवरून त्याच्यासोबत वाद सुरू आहे म्हणून? त्याचाच बदला घेतलाय त्यानं. हो बाकी पहिली बरोबर बोलून राहिली. अरे पुऱ्या गावात त्याच्यामध्ये नालायक माणूस नाही. अरे पैसात एक नंबरचा बेईमानी करून किती लोकांना रस्त्यावर आणले ना, याची काही गणती नाही. म्हणून म्हणतो बारक्या त्याच्या जाळ्यात फसू नको. अगं दुर्गी, त्याच्या जाळ्यात फसण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि तसं गद्दारी करून करून तू काय करणार आहे? शेवटी माझी डिग्री आणि माझं शिक्षण हे माझ्या बरोबरच राहणार आहे की?
एवढ्या कमी वेळात एवढे दिवस लावशील याची कल्पना नव्हती. तू सांगणार नाहीस, पण त्याच्या संग आणखी कोणते कोणते सौदे केला असतील ना याची कल्पना आली आता. अरे पण कसली कल्पना? भारतीय आता तुला पंख फुटले रे. आपल्या या मोडक्या झोपडीची तुला लाज वाटायला लागली असं. भारतीय तुला माहित नाही, लहानपणी आपल्या मायेनं आपल्याला 4 खर्च मागून वाढवले. बाप हेड्याचा धंदा करायचा ना तर 8 महिने डोऱ्याने दिसायचा नाही. पण आम्ही सारे इज्जतदारच राहिलो रे. पण आम्ही आमची पद कोणाच्या दरवाज्यात गाण ठेवली नाही. पण तू मात्र नाव पडलाच घराण्याचं. नाव पुरवलं? अरे अशा कुठल्या राजा राजपूताची किंवा नकट्या देशमुखाची पदवी तुझ्या घराण्याला प्राप्त झाली होती जी मी खराब केली असं म्हणतोस? अरे हे जगणं नाकारण्याची तुमची अजिबात मानसिकताच नाही. हो मी मान्य करतो की आपली जात हे अनुसूचित जमाती म्हणून ओळखली जाते. अरे पण त्याला कुठे ना कुठेतरी स्थित्यंतर द्या, सरकारी योजनांचा फायदा घ्या. कुणी घेई नाही तर नाही घे, कुणी करू नाही तर नाही करू. तुम्हाला त्या पवारच्या बहिणीला फिरवायची नोकरी लागली ना, म्हणजे गावात जे बोलणं चालू होतं ते खरंच आहे. मला शिक्षणाचा किती फायदा करून घेणार आहेस तू? नोकरी तर नोकरी आणि वरून छोकरी. पण आहे पार त्या छोकरीच्या नात्यात आपल्या घराला इसरू नको म्हणजे झालं. बरोबर बोलत आहे दुर्गीताई. महाल माळ्यांमध्ये राहणाऱ्याने आपल्या झोपीत काय करमणार आहे? वहिनी, तुम्हाला काय वाटते हा तुमचा प्रश्न आहे. मला जे योग्य वाटलं ते मी केलं. हो, तर तुझा भाऊ चित्त आहे तुला माहित होतं ना. मग एखाद्याने शब्दाने विचारला असतात तर तुला काय कमी पणाला असतं का? मी चोर नाही विचारलं तुला, कारण तुझ्याकडून मला नकार मिळेल याची गॅरंटी होती. पण तुला विचारणं महत्वाचं समजलं नाही. असं म्हणजे आता लग्नाची बोलणी झाली असं नाही. आता गावात तशी चर्चा चालू आहे म्हणून विचारून राहिले. दुर्गे, आता सारं चित्र स्पष्ट दिसायला लागलाय. स्पष्ट. आता समोर येणारे धक्के सहन करण्यासाठी तुम्ही आपलं मन खंबीर करून ठेवा. हो, तुमच्या शिक्षणाला पैसे लागले म्हणून दुर्गीने आपल्या शिक्षणाची हौस मागे घेतली. माहिती आहे का नाहीये? 3 वर्षापासून मी एकच लुगडं वापरतो. पैसे लागते म्हणून तुमचा भाऊ आम्हाला रोज काटकसर करायला लावतो. घरात एक जीव आला तर घर खर्च वाढल असं रोज आम्हाला सांगत राहते. म्हणून मी आपल्या आईपणाला विसरून आपल्या आईपणाने त्याग केला. फक्त याच्यासाठी खर्चासाठी त्याग केला. आता तुम्ही तुमच्याकडे हात जोडतो बाबा. दया करा आमच्यावर दया करा बाप्पा. आम्हाला असं रस्त्यावर आणू नका. वहिनी अशी रडू नको. त्या आपल्या पोराला माहित असं ना, पण त्या देवाला माहित आहे आपण बारक्यासाठी चांगल्या भावनेने त्याग केला. आम्हाला वाटलं होतं शिकून मोठा साहेब होईल, आम्हाला जिंकी भर या चोपडीतही राहावं लागलं, आमचे दिवस पालटतील. पण नाही, आमचं सपन ते सपनच आहे. बारक्या, तुला आता अजून एक गोष्ट सांगतो. हवामान भाव आहे ना, हवामान भाव सिकल सेलचा पेशंट आहे. अरे प्रत्येक महिन्याला त्याला रगत चढवा लागत आहे. तो त्याला प्रत्येक महिन्याला स्वतःसाठी रगत चढवलं नाही तर ते पैसे तुझ्या शिक्षणासाठी पाठवत गेला. आता हे गोष्ट येते करायची काही गरज होती का? थोडा चुपचाप नाही राहत आहेत का? नाही भाऊ, मी चुप राहिला. याच्या करीने आपल्या घरावर काही संकट येऊन राहिलं असेल तर मी नाही चुप राहिला. थांबा. अरे कुठलाही तर्क वितर्क लावून उगाच वादळ का उठवतात तुम्ही? वादळ आता दारातच आलाय. आता जे सुरू आहे ना ती वादळ आधीची शांतता सुरू आहे. शेतीच्या बाबतीमध्ये काहीतरी घडलं असं वाटायला लागलं. आताच तो कोर्टाचा आदेश आणि एक तो सरकारी माणूस घेऊन जातो आणि घेतो आपली शेती ताब्यात. थांब दादा, एवढी घाई करू नकोस. त्यांना आपली शेती ही परत द्यावीच लागेल. आता तर मला वेगळीच शंका यायला लागली. त्या शेतीच्या बाबतीत काहीतरी खडवशील.
केक गेला. आपल्याकडे शेती नव्हती, हेड्याचा धंदा करून आपण जगत होतो, तवा सुखी होतो. आता हे आपल्यासोबत का घडत आहे पाहिजे. देव नको काळजी करू, होईल सगळं बरोबर होईल. या भाई ये भी दोनों भाई कहाँ हैं? घर में कुछ हिट तो चल रहा है ना? तुम्ही पाणी घेता का? अरे नहीं भाभी नहीं, बस बाहर घूमने निकला, देखा तो मैं ये दोनों भाई आगे पीछे जाते देखे, कुछ मामला गड़बड़ तो नहीं ना? आता काय सांगू बाई, घर म्हटलं का या भानगडीत येणारच आहे. हाँ वो बात तो बराबर है, मगर दुर्गा ये भानगड़ मुझे कहीं बाहर की नजर दिखाई दे रही. तुम्ही गावभर फिरता, गावात चर्चा भी सुरू असते, तुमच्या कानावर आल्या असतील ना? हाँ उस दिन बाबन ने सुदर्शन सेठ के साथ झगड़ा किया, तब मैं वहीं पे हाजिर था. हाँ उनकी बात तो हमरी तुमरी पे आ गई. मैंने तो सुदर्शन सेठ को समझाया कि देखो भाई, कोर्ट का फैसला है, तुझे तो जमीन वापस करनी पड़ेगी. उस वक्त तो वो मान गया, मगर आगे चल के वो कुछ दागड़ोस कर सकता है, यही बात मुझे सता रही है. म्हणजे बाई आपण समजत होतो का ती त्याची पराची संग बळा काय म्हणून बोलणं चाललं असं, पण नाही, हे गोष्ट तर त्याचं लय पुढची. अब देखो दुर्गा, इस गांव में तो मेरा अकेला घर है, और मेरे अच्छे बुरे वक्त में ये गांव वाली दौड़ के आते, और इनके साथ भी मैं कुछ गद्दारी करूं ऐसा तो मैं ऐसा फरामोश तर नहीं हूं. आता तुम्ही पाहतच आहे आम्ही कोणत्या परिस्थितीतून दिवस काढले, तुम्हाला माहितच आहे भाऊजी. आता देवालाच माहित आम्ही काय करून जगून राहिलो, कसं जगून राहिलो. आता 4 घास सुखाचे भेटतील असं वाटलं होतं, नशिबाच्या भाकुल्या दाखवू द्या मला. लवकर आपल्याला आपली जमीन आपली शेती वापस भेटली ना, तर आपण हक्काने राहू, तिथे कष्ट करू. आपण दोघी राबू, दादा हाय आपल्या सोबत, नको काळजी करू, सगळं बरोबर होईल. हाँ दुर्गा और अब भैया, एक बात गौर से याद रखना, वामन सिकल सेल का पेशेंट है, उसे तुम लोग रानकाय माझ्या आई तुझ्या पायी भाऊ येणारा तर घाता वाचलो, सांगत आहो तुले. जाऊ दे रे, काय काढ्या मचकाव तमाकू मला तलप आली आहे. मग मी त्या सुदर्शन सावकाराचा झगडा पाहायला जातो. एक मिनट क्या बोल तू? सुदर्शन सेठ का झगड़ा तो किसके साथ बोल? अजी काय कधीचा अजीच्या पोटामध्ये गेली काही तर कोण नाही राह, कायच्या बाई बडबड राहते. चलो करा. मी झगडा पाहायला जातो म्हणला ना, तो बस घरी धागे दोरे करत. आणि हो काय काढ्या, त्या शंकराच्या पोरासाठी लिंबू बनवून ठेव जा. देखो भाभी मैं देखता हूँ क्या हो रहा है. भाऊजी मी बी येतो तुमच्या संग. हाँ चलो. हो, माझ्या घरात चिमणे लागतात बाबा. हाँ चलो भाभी जल्दी. येतो मी लवकर. हो तुला तमाकू मचकाव म्हणून सांगून राहिलं ना, तर तुझ्या तोंडावरची माशी नाही आवडे. काय इमले पहिल्या गोष्टी नको करत जाऊ, एका दिवस भराभर लाता बसतील, पराल नाही सुधरत. चालतात रस्त्यानं मचकवतो. तमाकू खाना नाही सर. चिमणी गेली, आता कोणाची विचार, त्या सावकाराचा आणि माझ्या भावाचा झगडा मिटला का नाही ते. देवा आता तूच ध्यान लक्ष ठेव बाबा, आमच्या गरीबाच्या घरात सारं चांगलं होऊ दे. फोन केला होता ना, बरोबर त्याच वेळ कवा भेटते मी पाहतच होत.
काय एक नंबर काम केले. तुम्हाला तर माहितच आहे जी गावात झगडे लावायला एक नंबर वस्ताद आहे म्हणून. ही तुमचा आणि त्या मामांचा जोरदार झगडा सुरू आहे असा वारलाच बोंबला. तसा ते मोहम्मदन ते कौशी तुमच्या घराकडे धावतच गेले. साहेब आता दुर्गी घरात एकलीच आहे. अडकवा पिंजरात पाक नाही म्हणतो देव काय एक टिल्लू. चुप. आता काही नको. तू आपला धंदा व्यवस्थित कर. तू आपली दारू वगैरे कर जा आणि अशीच माझ्या कामी येत जा. मी तुझी सोय करत राहीन. चिंता करू नको. अजित जा ना लवकर नाही तर कोणी घेऊन जायचं. जा लवकर जा. बरोबर. आणि हो का एक मिनिट तुमचा काम झाला का सीधा आपला रस्ता घराचा घरात माया झोपडीत शिरायचा नाही. आणि सांगून ठेवतो तुम्हाला तर माहितच आहे किती इज्जतदार बाई हाव मी. पागल झालीस का तू? तो तेवढा मोठा रानमेवा खायचा सोडून तुझ्यासारखा कडबा कुठं खा. हे घे हा तुझा बक्षीस ठेव. घे हे घे हे घे. दुर्गे मी सुदर्शन पाटील पवार. काय करून आलास तू इथे? हा? चुप चुप चुप. ओरडू नकोस. अरे तुझ्यासारख्याची तुझ्या खालच्या लोकांची इज्जत हे आमच्यासारख्या श्रीमंताईनं पाटील पांड्यानं लोटासारखीच असते. ये ये माझे महिने. तुझ्यापासून तुझ्यावर माझी नजर लई दिवसापासून होती पण माझे महिने तू माझ्या पिंजऱ्यातच अटकत नव्हतीस. ये आज गवसलीस तू माझ्यात. ये सोड मला. ओरडू नकोस. ये सोड मला. अरे सोड. घाबरू नको. मी तुझी होणारी बहीण आहे ना. काय झालं? मराठी बोल. मराठी अगं बोल. तुझ्या बाळानं बाळावर उठलं ना.
वाढून सांग. तो ते भावच होता. आता मला आज आत्महत्या करतो मी. आता नाही अगं तू मूर्ख आहेस का? अशी जीव द्यायची भाषा करतेस. हे बघ तू काळजी करू नको, काय एक होणार नाही. मी तुझ्या पाठीशी आहे. मी काय सांगते ते नीट आहे. आपण माझ्या दादावर कारवाई करू. पण ही गोष्ट जर दुसऱ्या कुणालाही सांगितली नसेल तर आपल्या दोघातच असू दे. ह्या घरची मी होणारी सून आहे ना. अगं ह्या घरची होणारी सून म्हणून माझी काय जबाबदारी आहे की नाही? सगळं काय व्यवस्थित होईल. मी सगळं हँडल करते. पैसे तुला पैसे लागतील ना? हे घेऊ पैसे. आणि तुला लागले ना परत सांग. मी पैशाची मदत करते, पण प्लीज ही गोष्ट दुसऱ्या कुणालाही सांगू नको. काही झालंच नाही. काही झालंच नाही असं वाटतं. तुझी कुणालाही शक्य नाही. मी काय सांगते ते लक्षात आलं ना. आणि हो दुर्गी, जर ही गोष्ट तू दुसऱ्या कुणालाही सांगलीस तर याची विपरीत परिणाम काय होतील तुला माहिती आहे? अगं तुझं तर आयुष्य उद्ध्वस्त झालंच, पण त्यासोबतच तुझा मोठा दादा आणि वहिनी त्यांचं देखील आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि त्यातल्या त्यात अगं तुझा बारक्या दादा तो केमिकल इंजिनियर आहे, म्हणजेच त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. आणि तुझ्या नुसत्या एका शब्दामुळे त्याची संपूर्ण लाईफ डिस्ट्रॉय होईल. हे सगळं जर तुला होऊ द्यायचं नसेल तर आपलं तोंड कायमचं बंद ठेवायचं. मला काय म्हणायचं आलं लक्षात?